साडी रियूज सिरीजची ही 7वी साडी आहे। साडी काहीतरी अशी आहे आणि पदर त्याचा असा आहे। टॉपची मुंडा खोली कमी घेतल्यामुळे टॉप पूर्ण खराब झालेला आहे। त्यासाठी मला परत एकदा दुसरा टॉप बनवावा लागला आणि कॉर्ड सेट पूर्ण केला। नवीन टॉप जो बनला तो असा बनलाय। त्यासाठी मापे बघा पुढे 7.5 वरती मुंडा खोली घेतलेला आहे। खराब झालेला जो टॉप आहे तो इथेच माप चुकला। 7.5 घेण्याऐवजी 6.25 वरती मुंडा घेतला म्हणून 15 इंचांवरती कमर उंची, 21 इंचांवरती साईड कटची उंची, सीट उंची घ्यायची। छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच, कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच, सीटचा चौथा भाग प्लस 2 इंच अशी मापे टाकायचे। 2 इंच का ॲड करायचे? कारण ज्यांचा पियर शेप असतो, जो सीटचा भाग मोठा असतो तिकडे 2 इंच ॲड करायचा आहे। जर सीटचा भाग छोटा असेल, कम असेल तर तिथे 1 इंचच ॲड करायचे। मागचा गेल्या वेळेस जो टॉप खराब झालेला आधीचा पन्ना इथे 14 इंचांवरती घ्यायचा आहे। तो का खराब झाला? कारण मागे गळा 11 इंचांवरती घेतला होता, म्हणून मी मुंडा 6.25 वरती घेतला आहे। परत तो काखेमध्ये खूपच जास्त टाईट झाला, म्हणून ते टॉपच परत दुसरा बनवला आहे, दुसरा माप टाकून। बाहेर 2-2 इंचांवरती सिलाई मार्जिन घ्यायचे। खाली पन्ना टाकले, त्याचा मध्य काढून वरती थोडंसं तिरकं करायचे। खांदा 7 इंचांवरती, खांद्याचा 14 आहे, त्याचा अर्धा 7, खाली अर्धा इंचांवरती स्लोप द्यायचं आहे, शोल्डरला उतार। गळा रुंदी 2.25 इंचांवरती घेतले आणि गळा खोली आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। इथे 7 इंचांवरती मार्क केलेले मी। मध्य काढायचे आणि जिथे आपण गळा उतार दिलाय तिथे जॉईंट करायचे। 1 आणि 1.5 इंचांवरती 2 मार्क करायचे। 1.5 इंचांवरती बाहेरचा मागचा मुंडा आणि 1 इंचावरती आतला मुंडा असा शेप द्यायचे। कटिंग करून घ्यायची अस्तरची। अस्तरचा जो आहे लेंथ तो मेन साडीच्या कापडाच्या 2-3 इंच कमी ठेवायचे, म्हणजे ते बाहेर दिसणार नाही असं। गळा आणि पुढचा जो मुंड्याचा आहे आकार तो कट करून घेतलाय। आता मागचा जो आहे गळा तो कट करून घेऊया। खाली बघा मी 3 इंच जास्त सोडली आहे, तो फॉल लावलेला आहे तिथे। फॉल नंतर काढून घेणार आहे। 3 इंच वरती अस्तर ठेवून परत असं कट करून घेतलंय। बाहीसाठी बाही उंची प्लस अर्धा इंच, 3.5 इंच मुंडा उतार आणि तिथून 7.5 वरती मार्क केलेले। बाहेर 2 इंच आणि आतमध्ये 1.5 इंच असं। जिथे 1.5 इंच मार्क केले तिथून वरती परत एक मार्क करायचं आहे शेपसाठी, बाहीच्या शेपसाठी। इथे दंडघेरचा निम्मा घ्यायचा आहे आणि बाहेर परत 2 इंच मार्जिन सोडायची आहे। मुंड्याचा आकार काढायचा आहे पुढचा आणि मागचा। कटिंग करून घ्यायचं आहे। बाही खोलून परत पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे गळ्या बाहीला। स्ट्रेट पॅन्टसाठी वरती 2 इंचांवरती नाडीपट्टीसाठी मार्क करायचे। नाडीपट्टीऐवजी इलास्टिकही लावू शकता। वरून खाली आपली जी उंची आहे स्ट्रेट पॅन्टची उंची, त्याच्यापेक्षा अस्तर 2-3 इंच कमी घ्यायचं आहे। कमरघेर 14 वरती मार्क केलेलं आहे आणि किस्त उंची पण 14 इंचावरती मार्क केलेलं आहे। ते 14 इंच कसं आलं ते मी तिकडे लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता। बाहेर 2.5 इंचांवरती मार्क करून किस्तची जी शेप आहे ती द्यायची। आसन जो आपण बोलतो त्याला क्रॉच लेंथ। खाली बॉटम 18 मी घेतलाय, त्याचा अर्धा 9 वरती मार्क करायचे। तो दोन्ही पॉइंट जोडायचे आहेत। परत अजून बाहेर 1 इंच सिलाई मार्जिन सोडायचे। कटिंग इथे पूर्ण झालेलं आहे। स्टिचिंगसाठी पार्ट 2 बघू शकता, तो उद्या येईल। आवडला असेल तर सबस्क्राईब करा। अर्धा इंच सोडून साडीवरती कटिंग करायचं आहे।